स्वप्नील जिवंत आहे? हे कसं शक्य आहे? स्वप्नील जिवंत आहे? अनय तर म्हणत होता की त्याने स्वप्नीलचा. मला ह्याचा शोध घ्यायलाच हवा. ज्या अर्थी हा जिवंत आहे त्या अर्थी अनयने काहीच केलेलं नाहीये. पण हे सगळं कशासाठी करतोय तो? हा नक्कीच अवनीला त्रास द्यायला आला असेल. मरायचं खोटं नाटक करून मजा मारायचा तुझा प्लॅन मी कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही स्वप्नील. काहीही करून हे सगळं उघड करायलाच हवं मला. हा पुरावा तुला सगळ्यांसमोर यायला भाग पाडेल स्वप्नील. आत्ताच अनयला नेऊन हे दाखवायला हवं. नको, गेले काही दिवस स्वप्नीलने अनयला इतकं छळलंय की तो जिवंत हे कळल्यावर अनयने काही वेडवाकडं केलं तर, आणि पुन्हा काही गोंधळ झाला तर, ह्या सगळ्याची जर स्वप्नीलला कुणकुण लागली तर तो कायमचा गायब व्हायचा. मला हे अनयला दाखवून चालणार नाही. काहीतरी वेगळा मार्ग काढायला हवा. पण या स्वप्नीलचं पितळ उघडं पाडल्याशिवाय मला चैन नाही पडणार. अनयला हे सगळं कसं सांगू? नाही, पण त्यांना अंदाज द्यायलाच हवा. शांतपणे अनयला समजावलं तर कदाचित तो काही वेडवाकडं करणार नाही. पण त्यांना सावध करायलाच हवं. हा स्वप्नील काही करण्याच्या आत त्यांना हे सगळं माहिती असायला हवं. हो, मला सांगायलाच हवं. अनय तर किती डिस्टर्ब्ड आहे हे कळलं तर त्याच्या डोक्यावरचं ओझं तरी उतरेल. स्वप्नील दुसरं कोणतंही पाऊल उचलण्याआधीच मला त्या दोघांना सावध करायला हवं. अरे बापरे, सेलची बॅटरी डाऊन. लँडलाईन वरनं करते. अरे फोन उचल. थँक्यू सर. ओके बाय. अनय, अरे विक्रम सरांना आपली कल्पना आवडलीये. ते लगेच आपलं पुढचं प्रपोजल पाठवा असं सांगतायत. अनय, अरे लक्ष कुठे आहे तुझं? पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करतोयस ना? मग दुसरं काय करू मी? माझ्या हातून इतकी मोठी चूक घडलीये, आयुष्यभर विसरू शकणार नाही. रेवाने किती विश्वासाने माझ्या हातात हात दिला होता. मी काय करून बसलो? जर लोकांना त्या स्वप्नील बद्दल काही कळलं तर ती गोंधळ माजेल. अनय, बास कर ना तो आता विषय. तुझा मूड ठीक करायला मी इकडे घेऊन आले, तर तुझं आपलं तेच चालू आहे. रेवाचीच काळजी वाटते मला. तिच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झालेला मी नाही सहन करू शकणार. त्या रेवाचा विषय नको ना आता. आता मी आहे ना तुझी रेवा. माझाच विचार कर ना. काय बोलतेस तू अवनी? रेवाची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
रेवाची जागा फक्त रेवाच घेऊ शकते. माझी रेवा. दुसरं कोणी नाही घेऊ शकत ती जागा. अरे हो, शांत हो. तू इतका का चिडतोयस? मी मस्करीत बोलले ते. मस्करीतही तिचं नाव वापरू नकोस. आधीच तिचं नाव तुला देऊन मी खूप मोठी चूक केली आहे. अनय फोन का उचलत नाहीये? काय करू मी? इन्स्पेक्टर जमदाड्यांना कळवलं तर? नाहीतरी तेच त्या स्वप्नीलचा शोध घेत आहेत. हो, त्यांच्याशीच बोलावं. हॅलो, हा मी रेवा सरनोबत बोलतेय. हो हो, त्यांचीच मिसेस. मला ना इन्स्पेक्टर जमदाडेंशी बोलायचंय. काय? अहो पण कसं शक्य आहे? तुम्ही बघा ना, म्हणजे ते मुंबई क्राईम ब्रांचहून आलेत. काय? असा कोणी माणूसच नाहीये? कसं शक्य आहे? इन्स्पेक्टर जमदाडे असं कोणीच अस्तित्वात नाहीये. अनय सॉरी. नाही म्हणजे तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण अरे मी मगाशी सिरियसली नव्हते बोलत. मी फक्त इट्स ओके. इट्स ओके. मलाही असं तुझ्यावर चिडायला नको होतं. पण काय करू अवनी, मी रेवाबद्दल इतका पॉझिटिव्ह आहे ना की. एनिवे, तू मला सांग, मगाशी विक्रमजींबद्दल काय बोलत होतीस? जमदाडे नावाचा कोणीही इन्स्पेक्टर एकाही पोलीस स्टेशनला नाही. हे कसं शक्य आहे? हा प्लॅन साधा सरळ दिसत नाहीये. स्वप्नीलने अनयला अडकवायचा पुरता प्लॅन केलेला दिसतोय. नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. स्वप्नील का अडकवेल अनयला? हे सगळं करण्यासाठी तर अवनी आली आहे इकडे. म्हणजे अवनी अनयला फसवण्याचा एवढा मोठा डाव अवनीने खेळलाय. स्वप्नीलच्या मरणाचं नाटक करून जमदाडेच्या मदतीने ती अनयला इमोशनली ब्लॅकमेल करते. काय डोकं चालवलंय तिने? अनयला एकदाही संशय आला नाही. इतका कसा भारावल्यासारखा झाला तो? काय चाललंय हे? एक माणूस इतके दिवस बेपत्ता आहे, त्याचा शोध कोणालाच का नाही घ्यावासा वाटत आहे? ताई, तू इथली जागीरदारी नाहीस ना? मग तू कर ना काहीतरी. फोन कर ना एक पोलिसांना. मी फोन केला होता, पण तो जमदाडे नाहीये तिथे. अशा नावाचा इन्स्पेक्टर अस्तित्वातच नाहीये. अगं मग दुसऱ्या इन्स्पेक्टरला फोन करायचा ना. कितीतरी दिवस झाले समीर बेपत्ता आहे, तुला चांगलं माहिती आहे ते. ताई, अगं लक्ष कुठे आहे तुझं? तुझ्याशी बोलतेय मी. हे बघ, माझ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये तुला. तुला समीरला शोधायचं नाहीये ना? वरदा, कोणाचाही शोध घेण्यासाठी तो माणूस आधी अस्तित्वात असावा लागतो. अगं काय बोलतेस तू? कुठल्या विचारात आहेस? समीर बद्दल बोलतेय मी. समीर माझा मित्र. वरदा प्लीज, आपण या विषयावर नंतर बोलूया का? काय वाकडं केलंय ग तुझं त्याने? प्रेम करणं काही गुन्हा आहे का? काय जीवावर उठलीस तू त्याच्या? मी कोणाच्याही जीवावर उठलेले नाहीये वरदा. सगळे माझ्या अनयच्या जीवावर उठलेत. ना तो समीर हरवलाय, ना तो स्वप्नील हरवलाय. स्वप्नील? कोण स्वप्नील? कोणाबद्दल बोलतेस अगं तू? स्वप्नील आणि समीरचा काय संबंध आहे? आणि ताई तू काय लपवतेस? सांग ना मला. वरदा, समीर असा कोणी व्यक्ती नाहीये अस्तित्वात.
स्वप्नीलच समीर बनून या गावात आलाय आणि माझ्या आयुष्यात हल्ली जे काही चाललंय ना ते सगळं त्या स्वप्नीलमुळे होत आहे. पण पण तू का असं करेल? आणि आणि मला फसवण्याचं कारण काय? कारण तू माझी बहीण आहेस आणि अनयची मेवणी आहेस आणि हे सगळं तो त्या अवनीसाठी करतोय. कारण तो तुझा नाही अवनीचा बॉयफ्रेंड आहे. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की जर ही कन्साइनमेंट आपण कॅन्सल केली तर पुढे जाऊन आपल्या फायद्याचं ठरू शकतं. हो, म्हणजे माझा रिसर्च तरी हेच सांगतोय. पण त्याचे काही डिटेल्स आहेत का तुझ्याकडे? हो, मी तयार केली आहे फाईल. थांब दाखवते. अरे 4-5 मिस कॉल्स नक्कीच रेवानी केले असणार. पण तिने मोबाईलवरनं का नाही केले? ठीक आहे. काय झालं? अगं माझा फोन सायलेंटवर होता त्यामुळे 5 मिस कॉल येऊन गेले. नक्कीच रेवाचे असणार. रेवाचे? हो, नाहीतर इतक्या वेळा घरून मला कोण फोन करणार? काही प्रॉब्लेम तर नसेल ना? अरे मग तू करून बघ ना घरी फोन. हो. हॅलो. हॅलो आई, घरून कोणी फोन केला होता का? नाही रे बाळा, का? नाही, मला 5 मिस कॉल झालेत आता. हा, मी मगाशी रेवाला बघितलं होतं फोन जवळ. आई मला सांग आता रेवा कुठे आहे? तिला फोन दे ना. अरे ती आता इथे जवळ नाहीये. पण ना मी सकाळपासून बघते ती मला जराशी अस्वस्थ दिसते. हे बघ, तू एक काम कर, तू आता फोन ठेव, मी तुला फोन करायला लावते. हा, बाय. काय झालं? काही कळलं का? नाही, काही कळलं नाही. तर अजून दुसरं संकट नको रे बाबा. एका अनोळखी माणसावर मी विश्वास ठेवला. तू एवढी जीव तोडून सांगत होतीस तरी तुझ्यावर नाही विश्वास ठेवला मी. का प्रेमात म्हटलंय मी त्याच्या? वरदा, रडू नकोस बाळा. तुझी काहीच चूक नाहीये यात. त्यांनी फसवलं तुला. तुझ्या बाबडेपणाचा गैरफायदा घेतला त्यांनी. आई अगं, पण मला कळायला नको होतं का? एवढी शहरात वाढले मी, तिथे नाही कधी असं वागले आणि इथे आल्यावर मी शांत हो बाळ. आई, तू का रडतेस? तुला रडताना मी कसं पाहू वरदा? या सगळ्यात तुला खूप फसवलंय का त्यांनी? मला आणि अनयला त्रास देण्यासाठी तुझा वापर केलाय त्यांनी. ताई, तू अजूनही तशीच आहेस. लहानपणी मला कोणी ओरडलं की तू किती रडायचीस. मला जरा जरी कुठे लागलं तर घर डोक्यावर घ्यायचीस तू. मग आई नसताना तुझी सगळी जबाबदारी माझ्यावरच होती ना वरदा. पण तुला त्रास कसा होऊ देऊ मी? पण या सगळ्या प्रकरणाच्या शेवटी तू काय करणार आहे सांग? भाऊजींना वाचवायला तुला खूप सावध पावलं उचलावी लागणार आहे. त्याचाच विचार करते मी. आता कोणालाही संशय येता कामा नये. त्यांचाच डाव त्यांच्यावर कसा उलटवायचा हे ठरवायला हवं. रेवा, अगं तुझा फोन बंद आहे का? अनेक कधीपासून तुझा फोन ट्राय करतोय. त्याचा घरच्या फोनवरती फोन आलाय. हो, मी फोन केला होता त्याला, कारण पण माझी बॅटरी डाऊन झाली. चल ये लवकर, तो वाट बघतोय. हा, हो, आले. हॅलो रेवा. हॅलो अनय. काय झालं?
तुम्हाला इतक्यांदा फोन का करत होतीस? मिस्ड कॉल्स मिळाले मला. हो म्हणजे मला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे तुला. काय आहे? काही प्रॉब्लेम तर नाही ना? आणि मी तुला आता जे काही सांगेन ना ते प्लीज शांतपणे ऐक. हे बघ. हॅलो, हा चेतन एंटरप्राइजेस का? मी अवनी बोलते. रेवा, अनय, मी तुला आता जे काही प्रश्न विचारीन ना त्याची फक्त हो किंवा नाही एवढीच उत्तरं दे. अगं पण अनय प्लीज विचार. मला सांग, तुझ्याजवळ आता अवनी आहे तिथे? हो, पण असं का विचारतेस तू? अनय, हे बघ, मला तुला खूप महत्वाचं सांगायचंय काहीतरी. तू प्लीज लवकरात लवकर घरी ये. अगं पण नक्की झालंय तरी काय, सांग ना. तू घरी ये ना. तू घरी आल्यावर आपण बोलू, पण प्लीज लवकरात लवकर ये. मी वाट बघते तुझी. बाय. अशी काय ही? हिचं ना काहीतरी जगावेगळंच असतं. काय सांगायचं असेल तिला? शा, आता कामातही लक्ष लागणार नाही माझं. त्यापेक्षा घरीच जावं. हो, तेच बरं होईल. अनय, निघालास? हो, रेवाला काहीतरी महत्वाचं सांगायचं. इतकं महत्वाचं काय सांगायचं असेल रेवाला? हे काय, तुम्ही भाजी निवडताय? घरातली लवकर माणसं कुठे गेली सगळी? सगळेच काही ना काही कामात बिझी आहेत. द्या, आम्हीही तुम्हाला मदत करतो. आऊसाहेब, तुम्ही कामं करणार? तसं अण्णासाहेबांनाही आम्ही काम केलेलं आवडायचं नाही बघा. पण तेव्हा आम्हालाही वाटायचं की हो, सगळ्यांना आपल्या हातचा पदार्थ करून खायला घालावं म्हणून. बायकांचं सुख त्याचंच असतंय बघा. हे बाकी अगदी खरे तुमचं आऊसाहेब. आजही माझ्या हातची भाजी असेल तर अनेला 2 घास जास्तच जातात. हो जी, अनयराजेंना हे सुख तुम्ही दिलत तरी, पण निलांबराने तर मेघदत्तासाठी काहीच केलं नाही जी. तेही तुमच्याच हातचं खाऊन मोठे झाले बघा. आऊसाहेब, माझ्यासाठी जसा अनय तसाच मेघदत्त. आणि आता मेघदत्त अनयला मदत होईल म्हणून ऑफिसच्या कामात सुद्धा लक्ष घालायला लागलंय. आई, रेवा कुठे आहे? असेल आपल्या रूम मध्ये. का रे? नाही, तुम्ही इथे काम करत बसला ना म्हणून विचारलं. हे तुम्ही आमच्या काळजीने विचारताय की रेवाच्या? भाऊजी, आज मी खूप खुश आहे. एक आनंदाची बातमी कळली आहे मला. वरदा, अशी कुठली आनंदाची बातमी आहे जी की ज्यामुळे तुम्हाला इतकं नाचावंसं वाटतंय? आम्हाला पण सांगा की हो. आऊसाहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या हरवलेल्या मित्राबद्दल. तो परत आलाय. भाऊजी, समीर परत आलाय.